मित्रांनो, सेवांतर्गत बीएड अर्थातच PAT या अभ्यासक्रमाची कागदपत्र पडताळणीची डेट ही आलेली आहे. मित्रांनो, सन 2025 ते 27 या दरम्यान या बीएडचा कालावधी हा असणार आहे. मित्रांनो, यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक कशा पद्धतीचं असणार आहे, तसेच कागदपत्र पडताळणी करताना परिशिष्ट 2, 3 व 4 हे काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, बीएड सेवांतर्गत म्हणजेच PAT प्रवेशेच्छुक अध्ययनार्थींना प्रवेश अर्ज कागदपत्र पडताळणी संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. मित्रांनो, 13 ऑगस्ट 2025 हे परिपत्रक आहे. बघा, सर्व बीएड प्रवेशेच्छुक अध्ययनार्थींना कळवण्यात येते की आपण बीएड प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांच्या जिल्हानिहाय कागदपत्र पडताळणी याद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहेच. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, त्या ठिकाणी तुम्ही ती यादी बघू शकता. ज्या जिल्ह्यातून आपण अर्ज केला आहे त्या जिल्ह्याच्या प्रवेश अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या नियोजित तारखेला आपण मूळ कागदपत्र व एका छायांकित प्रतीच्या संचासह सकाळी ठीक 10 वाजता त्या जिल्ह्याच्या विभागीय केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. बघा, तुम्ही ज्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरला आहे त्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या जेवढ्या काही कागदपत्र असतील त्याचे मूळ कागदपत्र आणि त्यांच्या मूळ कागदपत्राची एक प्रत तुम्हाला सोबत घेणं आवश्यक आहे आणि त्या जिल्हा केंद्रावर तुम्हाला उपस्थित राहणं आवश्यक आहे. आता जिल्हा केंद्र कोणते आहेत आणि तुम्हाला कधी उपस्थित राहायचं आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. यानंतर बघा, दिव्यांग उमेदवारांना स्वतः उपस्थित राहता येत नसल्यास अन्य व्यक्तीला तसे अधिकारपत्र देऊन आपल्या मूळ कागदपत्रांसह अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित विभागीय केंद्रावर नियोजित दिवशीच पाठवणे बंधनकारक आहे. आता हे जे काही अधिकारपत्र आहे या अधिकारपत्राचा नमुना देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते अधिकारपत्र त्या ठिकाणी लिहून देऊ शकता. बीएड प्रवेश 2025-27 तुकडीसाठी अनुभवाची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. याची नोंद घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही 30 एप्रिल 2025 पर्यंत टाकलाच असणं आवश्यक आहे. ओके, आता कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणत्या सूचना आहेत बघा. बीएड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या प्रवेशेच्छुकांनी माहिती पुस्तिकेतील परिशिष्ट 2, 3 व 4 आणि ऑनलाईन प्रवेश अर्जासह कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर नियोजित दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहायचं आहे. आता तुम्हाला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेला फॉर्म आणि परिशिष्ट 2, 3, 4, आता परिशिष्ट 2, 3 व 4 याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला ते सोबत घेऊन जायचे आहेत. उमेदवाराने आपल्या प्रवेश अर्जाची छापील प्रत दिनांक 9 ऑगस्ट नंतरच काढायची आहे. ओके, आता तुम्ही आज 13 ऑगस्ट आहे, तुम्ही आता ही प्रिंट काढू शकता आणि ती सोबत आणायची आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी तुम्ही जो पासवर्ड आणि युजर नेम तुमचा आहे तो तुम्हाला त्याशिवाय आपल्या अर्जाची पडताळणी होणार नाही, तुम्ही तो माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज व कागदपत्रांनी पडताळणी केलेले बीएड प्रवेश अर्ज सन 2025 तुकडीसाठीची गुणवत्ता यादीसाठी व प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. ओके, म्हणजे तुम्ही ज्या प्रवेश अर्ज केला आहे आणि जे कागदपत्र पडताळणी केले आहे त्यानंतर तुमची यासाठी गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला गृहीत धरलं जाणार आहे. यानंतर बघा, विभागीय केंद्रामार्फत बीएड प्रवेश अर्ज पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न करणारे उमेदवार सन 25-27 तुकडीमधून बाद होणार आहेत. ओके, यामध्ये प्रवेश अर्ज पडताळणी करताना उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी समितीला प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे मूळ पुरावे सादर करणं बंधनकारक आहे, अन्यथा तुमचा या ठिकाणी प्रवेश पूर्ण होणार नाही. ओके, या ठिकाणी व्यवस्थितपणे गोंधळ गोंगाट न करता तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. कागदपत्र पडताळणी करता तुम्हाला स्वतःच या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला या ठिकाणी नातेवाईक वगैरे कोणाला आत प्रवेश दिला जाणार नाही, प्रवेश कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ओके, या ठिकाणी प्रवेश समिती जी आहे त्या प्रवेश समितीवर कोणत्या प्रकारचा दबाव, धमकी किंवा अशा प्रकारचे कोणती बाब या ठिकाणी चालणार नाही. ती दंड संहितेनुसार त्याच्यावर तुम्ही कारवाईस पात्र असणार आहात.
ओके, अर्ज पडताळणी ही शक्यतो यादीमध्ये दिलेल्या क्रमानेच करण्यात येणार आहे. आता त्यानंतर बघा, प्रवेश अर्ज कागदपत्र पडताळणीसाठी समिती असेल. या समितीमध्ये तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती, संपर्क, शैक्षणिककर्ता, शिक्षक म्हणून नियुक्ती आदेश, अध्यापनाचा एकूण सेवा अनुभव, सामाजिक आरक्षण इत्यादी तपशील संदर्भात सर्व माहिती उमेदवारांनी सादर केलेल्या मूळ कागदपत्रांच्या आधारे ते तपासतील. त्या संदर्भातील सर्व मूळ कागदपत्राची एक छायांकित प्रत तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता यानंतर बघा, जर आपण आपल्या जिल्ह्याच्या दिनांकाला कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणामुळे उपस्थित राहू शकत नसाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अधिकारपत्र देऊन तुम्हाला पाठवायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स देता येतात, अधिकारपत्र तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? सगळ्यात अगोदर बघा, या ठिकाणी ऑनलाईन संगणकीय मूळ अर्जाची प्रत, त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती, प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेतील सुरुवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती, अनुभवाचे दाखले. आता मागासवर्गीय असल्यास पुढील नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व सत्यप्रती आवश्यक आहेत. आता SC साठी जातीचा दाखला, ST साठी जाती दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय यांच्यासाठी VJNT, OBC आणि SBC, जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे वैध कालावधी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तसेच EWS प्रवर्गाच्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे, दाखले किंवा दस्तावेज, तसेच SC-BC साठी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि ऑर्फनसाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे. यानंतर बघा, उमेदवाराचे प्रवेश अर्ज कागदपत्रे तपासणी करताना माहिती पुस्तिकेतील परिशिष्ट क्रमांक 2 आपण केलेल्या सेवेचा तपशील वरील तक्त्यात भरून प्रवेश अर्जासोबत जोडावा. म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये तुमच्या सगळा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा. तुमची जी काही सेवा झालेली आहे ती सगळी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. B.Ed प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणी करताना B.Ed प्रवेश माहिती पुस्तिकेतील दिलेल्या महानगरपालिका आयुक्त, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक, संस्था प्रमुख, आश्रमशाळा असल्यास प्रशासनाधिकारी यांनी प्राथमिक शिक्षण दिलेली शिफारस पत्र पडताळणीस येताना प्रत्येक उमेदवाराने भरून आणणे अनिवार्य आहे. त्याची फोटो प्रत देखील ग्राह्य धरली जाणार नाही. मूळ प्रमाणपत्र तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. माहिती पुस्तिकेतील हे परिशिष्ट क्रमांक 4 आहे. आता जन्मतारखेचा पुरावा दर्शवणारे कोणतेही प्रमाणित प्रत, तसेच या ठिकाणी TC असेल किंवा आधार कार्ड देखील तुमची जन्मतारखेची प्रत या ठिकाणी आवश्यक आहे. सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षरकीय प्रती किंवा शाळा मान्यता पत्र या ठिकाणी देणं अनिवार्य असणार आहे. नंतर शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती, त्याचबरोबर सेवा पुस्तिकेतील संबंधित नोंदी, ओके, संपूर्ण सेवा पुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी, नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा राजपत्राची प्रत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत. आता दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण नोंदवलेल्या अध्यापन अनुभवाचा पुरावा म्हणून आपली मूळ सेवा पुस्तिका, सेवा ऑर्डर, इन्स्पेक्शन रिपोर्ट पैकी किमान एका मूळ दस्तऐवजाची प्रत तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. समितीला मूळ कागदपत्र तपासताना शंका निर्माण झाल्यास त्या मुद्द्यासंदर्भात दुसऱ्या पुराव्याची मागणी ही समिती करेल. त्यावेळी तात्काळ तुम्ही सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सेवा पुस्तिका व सेवा आदेशाच्या प्रती तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे. आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवाराकडे शासन नियमानुसार जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र व नासायस म्हणजे नॉन क्रिमिनल दाखला इत्यादी असणं आवश्यक आहे. सामाजिक आरक्षण संदर्भात लाभ घेणाऱ्या उमेदवारांकडे खालील पुरावे असावेत. म्हणजे दिव्यांग असेल तर त्यांचं प्रमाणपत्र, प्रकृतीग्रस्त त्यांचं प्रमाणपत्र, आपत्तीग्रस्त असेल तर त्या प्रमाणे त्यांचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य सैनिक पाल्य असतील तर बघा, सैनिकाची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा. माजी आजी सैनिक पाल्य या ठिकाणी बघा, सैनिकाची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यांनी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक, नातेसंबंधाचा पुरावा, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक. आता विधवा असेल तर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेली पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. घटस्फोट असेल तर या ठिकाणी बघा, विवाह नोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाचे आदेश किंवा मुस्लिम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून घेणे आवश्यक आहे.
अनाथ असेल तर त्यांचं त्याप्रमाणे प्रमाणपत्र. अनाथ प्रमाणपत्र वितरित करताना अनाथ मुलगा मुलगी ज्या प्रवर्गातील अ ब क असेल त्या संबंधित नमुन्याचा वापर या ठिकाणी करण्यात येणे गरजेचं आहे. तसेच बघा या ठिकाणी गोवा, बेळगाव, बिदर हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवाराची नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत आणावेत व त्यावर संबंधित अधिकारी मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज पडताळणी वरील मूळ व शैक्षणिक प्रमाणपत्राआधारे आपल्या प्रवेश अर्जातील माहिती सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामुळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे तुमच्याजवळ नसल्यास ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत या ठिकाणी बदल करण्यात येतील. आता पुढे बघा, प्रवेश अर्जातील कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रवेश सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्या सूचना पाहणे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे उमेदवारांना जबाबदारी राहील. याची अपडेट तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये देण्यातच येणार आहे. आता बघा, अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी संकेतस्थळावर तुम्ही भेट देणं गरजेचं आहे. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर आपल्याला पुढीलपैकी कोणत्याही 2 अध्यापन पद्धतींची निवड ही करायची आहे. ती समिती सदस्यांना सांगायची आहे. त्यांनी अध्यापन पद्धतींची योग्य नोंदणी केली आहे का ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही तुमची असेल. या ठिकाणी बघा, प्रथम वर्ष यापैकी कोणते 2 मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र आणि हिशोबशास्त्र यापैकी कोणते 2 तुम्हाला वैकल्पिक विषय या ठिकाणी तुमची अध्यापन पद्धती या ठिकाणी निवडायची आहे. यानंतर बघा, पुढे वैकल्पिक विषय द्वितीय वर्षासाठी खाली कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. ओके. शैक्षणिक तंत्रविज्ञान, बालक आणि बाल शिक्षण, शिक्षण स्वयंसहाय्य गट, मूल्य शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी इंग्रजी, शिक्षणातील संज्ञापन प्रकार, प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षणाचे कार्य, माध्यमिक स्तरावर शिक्षणाचे कार्य, शिक्षणाच्या बदलत्या भूमिका व कृतिशीलता, शालेय शिक्षण विषयाचे अध्यापनशास्त्र, विशिष्ट शालेय विषय, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तसेच या बाबी तुम्हाला काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे आणि तुमचा प्रवेश हा कधीही रद्द केला जाऊ शकतो. आता यानंतर बघा, कागदपत्र पडताळणी समिती म्हणजे या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला उपस्थित राहायचं आहे. बघा या ठिकाणी 18 ऑगस्ट 2025ला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, धुळे, पुणे, कोल्हापूर प्लस बेळगाव आणि नांदेड हे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या केंद्रावर तुम्हाला जाऊन कागदपत्र पडताळणी करायची आहे. नंतर 19 ऑगस्टला अकोला अधिक वाशिम, त्यानंतर जालना, मुंबई, चंद्रपूर, नंदुरबार, सोलापूर, सांगली, लातूर आणि बिदर इत्यादी जणांनी या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र पडताळणी करायची आहे. नंतर 21 ऑगस्टला यवतमाळ, धाराशिव, रायगड, गोंदिया अधिक भंडारा, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि गोवा आणि हिंगोली यांनी कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. 23 ऑगस्टला बुलढाणा, बीड, पालघर, गडचिरोली, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि परभणी यांनी कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्ससह आवश्यक त्या डॉक्युमेंट्ससह कागदपत्र पडताळणी करून घेणं गरजेचं आहे.